नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी केंद्रातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। आता या बैठकीमध्ये त्यांनी एक घोषणा केली की शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यासाठी एकच पोर्टल हे देशभरात तयार करण्यात येणार आहे। त्यासोबतच पीक विमा, पीएम किसान आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा त्यांनी आढावा सुद्धा या बैठकीमध्ये घेतला। या बैठकीमध्ये त्यांनी नेमका काय आढावा घेतला आणि त्यांनी काय निर्देश हे अधिकाऱ्यांना दिले, त्यासोबतच हे स्वतंत्र जे काही तक्रारींसाठी शेतकऱ्यांच्या पोर्टल सुरू करण्यात येणार आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे, त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांची त्या बैठकीमध्ये निर्देश दिले की शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतात, म्हणजे आपल्याकडे अनेकदा खत असेल बोगस किंवा बियाणे असतील बनावट, त्यासोबतच कीटकनाशक असतील, हे बनावट म्हणजे जे काही फेक असतं त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं, त्यासोबतच अनेकदा तर हंगामही वाया जातात। आता या प्रकारच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांच्या सातत्यानं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या कानावर येत आहेत आणि त्यामुळेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या सगळ्यांचा आढावा घेऊन एक स्वतंत्र पोर्टल हे शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी करण्यात येणार असल्याचं सांगितलं। आता या पोर्टलवर जी काही तक्रार येईल त्या पोर्टलवरच्या तक्रारीची नोंद ही अधिकाऱ्यांना सुद्धा घ्यावी लागणार आहे आणि त्यासोबतच त्या अनुषंगाने जी काही योग्य ती कार्यवाही असेल तीही करण्याचे निर्देश हे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेले आहेत। आता या सगळ्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, तर अलीकडेच मध्य प्रदेशमध्ये एका शेतकऱ्यानं त्याच्या सोयाबीनच्या शेतामध्ये तणनाशक फवारलं होतं आणि या तणनाशकामुळं, त्या कंपनीच्या तणनाशकामुळं शेतकऱ्याचं तण तर जळालं नाही पण सोयाबीनचं पूर्णतः पीक जळालं अशी त्या शेतकऱ्याची तक्रार होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडे जी काही मध्य प्रदेशमध्ये भेटी दिलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, त्यावेळेस त्यांच्यासमोर हा प्रसंग त्यांच्यासमोर मांडण्यात आला, ही व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आणि मग या व्यथेमुळं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावेळेसही अधिकाऱ्यांना सक्त अशा सूचना दिलेल्या होत्या की ज्या कंपन्या बनावट खत, त्यासोबतच कीटकनाशक असेल किंवा इतर जे काही बियाणं असतील त्याची विक्री करत असतील तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले होते। ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एकच पोर्टल हे देशभरात उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं। या पोर्टलवरती शेतकरी त्यांची जी काही तक्रार असेल ती करू शकतात आणि ती तक्रार करून त्या तक्रारीचा निपटारा हा केंद्रीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांना करण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठीच्या सूचनासुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आहेत। अर्थात हे पोर्टल नेमकं कधी सुरू होईल हा प्रश्न आहे, कारण की अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीसुद्धा करण्यात आलेल्या होत्या। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मनात असाही प्रश्न येईल की अशा प्रकारच्या पोर्टलचा नेमका उपयोग काय होणार, तर आपल्याला हे माहिती आहे की शेतकऱ्यांच्या समस्या ह्या अनेक प्रकारच्या असतात। अनेकदा कीटकनाशक असेल, बियाणं असेल, खतं असतील, एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता वेगवेगळ्या समस्यासुद्धा असतात। जसं की काही ठिकाणी एखादी गोष्ट खरेदी केली किंवा काही विक्री करायचं असेल तर त्या पद्धतीतसुद्धा, त्या प्रक्रियेतसुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अशा प्रकारचं एक पोर्टल जर का निर्माण झालं तर ते शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा निश्चितच फायदा होईल असं बोललं जात आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कॉल सेंटर आणि त्यासोबतच इतर पोर्टल जे काही आहेत आत्ता केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठीचे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय तक्रारी येतात त्याचाही आढावा घेतला। त्या आढावा घेऊन त्याचं निरसन कशा पद्धतीनं केंद्रीय अधिकाऱ्यांकडून केलं जातं हे सुद्धा समजून घेतलं आणि त्यासोबतच अनेक पोर्टल असण्यापेक्षा एकच पोर्टल हे तयार केलं जावं अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आणि त्यातूनच एक स्वतंत्र पोर्टल हे शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी फक्त केंद्र सरकारच्या पातळीवरती तयार करण्यात येणार आहे। यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी असंही सांगितलं की आपण शेतकऱ्यांना लुटण्यापासून वाचवलं पाहिजे आणि यासाठी निकृष्ट दर्जाची खतं, बियाणं आणि कीटकनाशकाची विक्री कडकपणे थांबवली पाहिजे। त्यासोबतच केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवरती कारवाई करण्याव्यतिरिक्त राज्य सरकारांशी समन्वय साधून कठोर कारवाई करावी, जेणेकरून आपल्या शेतकरी बंधू भगिनींना दिलासा मिळू शकेल अशा प्रकारचे निर्देशही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिले। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या बैठकीनंतर आणखी एक बैठक घेतली, ज्यामध्ये केंद्रीय कृषी सचिव देवेंश चतुर्वेदी हे सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये देशामध्ये ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागांचा आढावा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतला। आपल्याला माहिती आहे की उत्तरेत मागच्या
5 ते 7 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात हा अतिवृष्टी पाऊस झालेला होता आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तसं महाराष्ट्रात सुद्धा झालेलं होतं. त्याचाही आढावा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या बैठकीमध्ये घेतल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे एक मुद्दा असा सुद्धा होता की हे सगळं होत असताना PM किसान असेल किंवा पीक विमा असेल या 2 योजनांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांकडून केल्या जातात. मग त्याचा निपटारा नेमका कसा करायचा याच्याबद्दलही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कडक पद्धतीच्या अशा सूचना या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. खरं तर अशा प्रकारच्या सूचना देऊन फक्त काम भागत नाही तर त्याची अंमलबजावणीसुद्धा व्हावी लागते. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देताना त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते यावरती त्या योजना असतील, सुविधा असतील तर त्याचं यश अपयश आहे हे त्याच्यावरती अवलंबून असतं. याबद्दलही देशातील शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच एक प्रश्न आहे, कारण की यापूर्वी केंद्र सरकारच्या पातळीवरती अशा अनेक घोषणा करण्यात आल्या परंतु त्या प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आता नेमका केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या घोषणेचा अर्थ पुढच्या काळात प्रत्यक्ष स्वरूपात उतरतो की नाही, त्यातनं शेतकऱ्यांना खरंच स्वतंत्र पोर्टल मिळतं की नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर ही एक बैठक झालेली होती आणि या बैठकीत हा निर्णय, ही घोषणा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेली आहे. आता तुम्हाला या स्वतंत्र पोर्टलबद्दल काय वाटतं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी करता येणार आहेत, थेट त्याची दखलसुद्धा अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे, अशा प्रकारचे निर्देश हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. तुमचं मत याबद्दल काय आहे? तुम्ही ज्या वेळेस कृषी विभागात राज्याच्या पातळीवरती, तालुक्याच्या पातळीवरती, जिल्ह्याच्या पातळीवरती तक्रार करता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या तक्रारीचा जो काही निपटारा आहे किंवा तिची सोडवणूक जी आहे ती केली जाते का, ती तक्रार सोडवली जाते का आणि त्या तक्रारीची दखल तरी घेतली जाते का? तुमचा जो काही या अधिकाऱ्यांबद्दल किंवा प्रशासनातील व्यक्तींबद्दलचा किंवा राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांबद्दलचा जो काही अनुभव आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.